आहे आणि सध्या सुद्धा आता महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रम समित्यांवर आणि निरनिराळ्या समित्यांवर ज्यांनी काम केलेलं आहे. स्वतः ते कथाकार समीक्षक कवी आहेत, ज्यांचे 7 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. खरं तर त्यांची खूप मोठा परिचय आहे त्यांचा, परंतु जितकं सांगावं तितकं कमीच आहे. असं अभ्यासू व्यक्तिमत्व, संशोधक, अभ्यासक डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर यांना मी इथं पाचारण करते. स्त्रियांचे कादंबरी लेखन या विषयावर आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. माफ करा, या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य माननीय प्रमोदजी आडकर सर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. वेळ खूप झालेला आहे. विषय विलक्षण मोठा आहे, स्त्रियांचे कादंबरी लेखन, आणि 25 मिनिटांमध्ये मला ही मांडणी करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण मी दिलेल्या वेळातच माझं म्हणणं संपवेल, प्राध्यापक जरी असलो तरी. सर्व आदरणीय मुलाचा उल्लेख करताना मिळून साऱ्या जणी आणि पुरुष 7 आहेत तर 7 जण ज्योतिताईंचं मनापासून अभिनंदन करतो आणि फार असं उड्या मारत मारत मी या विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. स्त्रियांचं कादंबरी लेखन असा एक मोठा पायघोळ पैस माझ्या मांडणीच्या पाठीमागे आहे. 200-250 कादंबऱ्या महिलांच्या माझ्या डोळ्यासमोर येत असतात. त्यातले काही उल्लेख मी मुद्दाम या निमित्तानं करेन. त्याआधी ज्योतिताईंच्या लेखनाबद्दल 1-2-4 विधानं करणं मला फार अगत्याचं वाटतं, औचित्यपूर्ण वाटतं. मॅडमनी त्या संबंधीची मांडणी या ठिकाणी केलेली. फक्त 1-2-4 विधानं मला करणं फार गरजेचं वाटतं की ज्योतिताईंचं लेखन हे आनंद देणारं लेखन नाही, हे अस्वस्थ करणारं आणि झोप उडवणारं लेखन आहे. त्यांचं लेखन हा सामाजिक दस्तावेज आहे. त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये सामाजिक मूलद्रव्य भरलेलं आहे. समाजामध्ये महिलांच्या वाट्याला जी एक ठसठस आहे, वेदना आहे, ती पकडण्याचं एक क्रांतिकारक काम त्यांच्या लेखनाने केलं आहे. म्हणून हा समारंभ सुखावह नाही, तर हा अंतर्मुख करायला लागणारा आणि त्यांचं लेखन आपण वाचलं पाहिजेत अशी गळ घालणारा हा कार्यक्रम आहे. या समारंभाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एका फार महत्वाच्या गंभीर एका ज्ञानपीठावर मला आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मी विनम्र कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सोबत आहो असं आश्वस्त करतो. लक्ष्मीबाई टिळकांची आठवण मला तीव्रतेनं आज होते आहे की जो काळ अतिशय कठीण अवघड असा काळ होता, त्या काळामध्ये ही स्त्री जे तत्कालीन समाज दर्शन घडवते आहे, ते दर्शन आजही आपण पुन्हा पुन्हा वाचावं इतकं ते अप्रतिम आहे. म्हणून त्या स्मृतिचित्रांना मी विनम्र अभिवादन करतो. मालतीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त हा समारंभ आहे. त्यांच्याही कार्याला, लेखनाला मी विनम्र अभिवादन करतो. शांता गोखले यांच्या लेखनाचा उल्लेख करेल की वाङ्मयामध्ये कादंबरीचे एक टर्निंग पॉइंट आहे आणि कसं लिहिलं जात होतं त्यांचा उल्लेख करणं मला अगत्याचं वाटतं. तारा वनारसे यांचा मी उल्लेख करेल, कमल देसाईंचा उल्लेख करेल की किती बोल्ड पद्धतीनं लिहिता येतं की जो काळ अत्यंत मूक पद्धतीने वेदना गिळंकृत करण्याचा काळ होता, त्या काळामध्ये त्या लिहित होत्या. त्यांचा उल्लेख करणं, त्यांच्या लेखनाचा काळासूर्य आणि हे ठॅट घालणारी बाई अशा लेखनाचा उल्लेख मुद्दाम करेल. सानियाचा उल्लेख जर केला नाही तर आपण या विषयाला न्याय देणार नाही असं होऊ शकतं.
तर त्यांचाही उल्लेख स्थलांतर, आवर्तन आणि इतर लेखनाचा उल्लेख करेल. आशा बगेंचा उल्लेख अगत्यानं करायला हवा की एक कादंबरीकार, एक कथा लेखिका काय पद्धतीनं आपली भाषा घडवते आणि काय मांडते आहे याचं एक मानदंडात्मक लेखन हे आशा बगेंच्या लेखनाकडे. गौरी देशपांडेंचा उल्लेख, गोफ, मुक्काम, एक एक पान गळावया या सगळ्या लेखनाचा उल्लेख, दुस्तर घाट आणि थांग या पुस्तकांचा उल्लेख मी मुद्दाम करेल. ह्या सगळी परंपरा सांगत असताना मी लगेच एकदम एका नव्या परंपरेने निर्जापर्यंत एक पटकन. निर्जा फक्त एकमेव कादंबरी लिहिली, मोठी कवयित्री मराठीमधली, हिजलेल्या काळाचे अवशेष अशी त्यांची पहिली कादंबरी आहे. की या अस्वस्थ कालखंडामध्ये लोकशाही असताना सुद्धा ही एक लेखिका काय मांडते आहे त्याचं एक नवं भान, की JNU मधला एक विद्यार्थ्यांचा गट आणि 30 दशकांची परंपरा या लेखिकेनं मांडली आणि कादंबरी कशी बदलू शकते मराठीची हे निर्जाच्या पहिल्या कादंबरीनं आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. दुसरी एक 2-4 कादंबऱ्या, मला एक मुद्दा असा सतत खटकतो आहे की पुरुष सप्ताक जी समीक्षा आहे त्या समीक्षेनं स्त्रियांच्या गुणात्मक लेखनावर खूप अन्याय केलेला आहे, खूप अन्याय केलाय. म्हणजे 250-300 मराठी कादंबऱ्या माझ्या डोळ्यासमोर लख्खपणे दिसतात आणि अशा असंख्य कादंबऱ्यांनी नवे असंख्य विषय चोखाळलेले. अत्यंत इथे आता माई बसलेले आहे, त्यांची कांडा नावाची एक कादंबरी आहे की एक देखना हत्ती हा जंगलातून समाजापर्यंत पोहोचतो आणि त्याचं एक दर्शन म्हणजे पर्यावरणीय जाणीव जी असते त्या संबंधीचं एक नवं भान आणि प्राणीमात्राबद्दलची भूमिका. कांडा नावाच्या बहुश्रुत अनेक आवृत्त्यांनी ती पुढे गेलेली कादंबरी, तिचाही उल्लेख करणं मला इथे फार महत्वाचं वाटतं. एक 2-3 नावं मी असे उच्चारेल की तुम्हाला धक्का बसेल की महिलांनी कुठल्या पद्धतीनं कादंबरी लिहिलेली आहे. म्हणजे अनेक दशकांचा जर आपण कालपट पाहिला, निलिमाता इथे बसलेले आहेत, गुंडी मॅडम, त्याही अधिक पद्धतीने हा विषय पुढे नेऊ शकतात आणि त्यांनी मांडलेले अनेकदा की अशा काही कादंबऱ्या मराठीमध्ये की अनेक स्त्री कादंबरीकारांनी असंख्य विषय हाताळलेले आणि हे आपल्या समीक्षेच्या गावी सुद्धा नाही. हे अत्यंत दुःखजनक आहे, हे अत्यंत अस्वस्थ करणार आहे आणि प्रश्न उत्पन्न करणारी गोष्ट आहे. एक कादंबरी अशी माझ्या वाचनाची स्टील बॉर्न नावाची कादंबरी, ही लेखिका आहे रोहिना निले केनी. हिने ती काही लिहिलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामधलं एक भयंकर वास्तव की जे मराठी वाचन संस्कृतीला ठाऊक नाहीये. ते हे मला या कादंबरीकडे माझं लक्ष चटकन गेलंय. संगीतामध्ये निर्मला देशपांडे या नावाच्या कादंबरीकार आहेत, त्यांची सलत सूर सनईचा या नावाची एक कलाकृती आहे. म्हणजे मी फार वेगाने जातोय, मला 20 मिनिटांचा वेळ आहे आणि मला खरं तर 2.5-3 तासाचा वेळ हवा आहे. म्हणजे मी 2-3 शोध निबंध याच्यावर मांडायला हवे, इतका तो वेळ आहे. परंतु मला राहवत नाही म्हणून मी सगळं घाईने मांडतोय. सरंजामी वास्तवावरची कादंबरी लक्षात घ्या, तिचं नाव आहे वाडा तसबिरी. ही कादंबरी इतकी महत्वाची कादंबरी आहे की तिच्याकडे लक्ष अनेकांचं गेलेलं नाही. मी का नाही असा प्रश्न विचारून सुरू झालेली मराठीमध्ये कादंबरी की ती कादंबरी पारू नाईक नावाच्या एक लेखिकेने लिहिली. तृतीय पंथ समाज, हिजडा म्हणून हिनवणारा समाज आणि अपमानाविरोधात हिजडा हा न्यायालयात जातो आणि तो जिंकतो, त्याच्यावरची मी का नाही असा प्रश्न उभा करणारी ही मला महत्वाची कादंबरी वाटते. रानजाई नावाची एक कादंबरी आहे, इतकी गोड आणि इतकी वेगळी कादंबरी आहे. ती भारती कोडितकर नावाच्या एका ग्रामसेविकेने लिहिली कादंबरी. तिला कोणताही वारसा नाहीये, परंतु तिने गरीब ग्रामीण मुलीची, जाई नावाच्या मुलीची गोष्ट या कादंबरीत टाकली. एक नम्रता, प्रामाणिकपणा आणि हृदयस्पर्शी अशा जाईची गोष्ट कोडितकर बाईंनी इतकी उत्तम लिहिलेली आहे की ही कादंबरी आपण जर वाचायला घेतली तर आपल्याला ती सोडवत नाहीये. सुरवंट नावाची कादंबरी ही अत्यंत, मला वाटतं ही डावखर यांची, अर्चना डावखरांची कादंबरी आहे. वास्तविक धग स्त्रियांचं जीवन या संबंधीची मांडणी या कादंबरीमध्ये. गर्भनाळ नावाची रोहिणी कुलकर्णी यांनी कादंबरी, ही सुद्धा अलक्षित कादंबरी आहे. गर्भनाळ तुटून आपली लेक आणि आई एकमेकापासून दूर जातात, अलग होतात, पण एकटेपण सुद्धा मनाला मजबूत करतं असं एक सूत्र गर्भनाळ कादंबरीमध्ये त्यांनी व्यक्त केलंय. नीज खून आणि गाज या नावाच्या 2 कादंबऱ्या निलिमा बोरवणकर या अत्यंत मोठ्या अधिकारी व्यक्तीने लिहिल्या कादंबऱ्या आहेत. नीज खूनचा विषय आहे उबदार जगणं ही एक कवच कुंडल आहे, ती आपण फेकून दिली पाहिजेत. अरण्य शांती ही सर्वश्रेष्ठ शांती आहे.
असा एक मुद्दा, असा एक धागा त्यांनी घेतला आहे. गाजमध्ये मच्छीमारांचं जीवन त्यांनी व्यक्त केलंय. निसर्ग, समुद्र आणि माणूस याचा एक गोफ या कादंबरीमध्ये त्यांनी विणलेला आहे. ही कादंबऱ्या त्यांच्या मला फार महत्वाच्या वाटतात. अखेर न्याय मिळाला या नावाची अनघा केसकर, हे लातूर उस्मानाबादच्या एका कादंबरीकारांनी लिहिली कादंबरी. एक वेगळाच विषय, भूमिपुत्रांचा लढा, जमिनीचे वाद, शासनाच्या अनेक भानगडी, लढे, आंदोलन, असा एक फार सत्य घटनेवर लिहिलेली ही फार महत्वाची कादंबरी आहे. मला सांगून राहून पुन्हा हे सांगावयाचं आहे, आपल्या मनावर ते बिंबवायचं आहे की स्त्री कादंबरी हिचं सातत्यानं गुणवत्ता शोषण झालेलं आहे वाचनामध्ये. तर ते दूर करण्याची गरज या निमित्तानं निश्चितपणे होऊ शकते असं मला वाटतं. समीक्षा व्यवहारानं परत मागे वळून पाहिलं पाहिजे आणि 250-300 कादंबऱ्यांचा पट आपण पुन्हा समजून घेतला पाहिजे आणि या लेखनाला आपण न्याय दिला पाहिजे. आणि त्या न्याय दिला तर आपण साऱ्या जणी त्याला न्याय देऊ शकतो असं एक आश्वासन मला या निमित्तानं द्यायचं आहे. दमदार लेखन करूनही या लेखनाकडे का कानाडोळा केला याचा आपण विचार करायला हवा. विविधता, निराळेपण, वेदनांचे डोह, समर्पणशीलता, शैलीचे अनेक घाट, विषयाचं ताजेपण, या अनेक गोष्टी या कादंबऱ्यांमध्ये आलेल्या आहेत. हँगमनचा उल्लेख अनेक पद्धतीने आपल्याला करता येईल की इतकी महत्वाची कादंबरी आहे की ती शीर्षकापासूनच एक नवच आपलं काहीतरी मूलद्रव्य आपल्या समोर ठेवते आहे. आणि हा विषय ज्योतिताईंना कसा सुचला याबद्दल जरा मला खूप उत्सुकता आहे. त्यांची स्वतंत्र मुलाखत व्हायला पाहिजे तर या निमित्तानं. किती सुंदर मुलाखत या ठिकाणी झाली. पण केव्हा तरी मी अंजलीताईंना विनंती करेन की त्यांची मुलाखत या निमित्तानं आपण ठेवायला हवी आणि या लेखनाबद्दलचं एक नवं भान आपण सगळ्यांसमोर ठेवायला हवं. पुरुषत्वाचे ओझे झुगारून अनेक कादंबऱ्यांमध्ये लेखन झालेलं आहे. स्वातंत्र्य, आपल्या हक्कांचा आत्मस्वर कसा असला पाहिजे या संबंधीची मांडणी असंख्य कादंबऱ्यांमध्ये आली. वेळेअभावी मी त्याचा सगळा उल्लेख मुद्दाम टाळतो. रेखा बैजन नावाच्या एक कादंबरीकार जालना या शहरामध्ये, त्यांनी जलपर्व नावाची पाणी प्रश्नावरची फार मूलभूत कादंबरी लिहिली. त्याची खूप चर्चा त्या काळामध्ये झालेली आहे. त्याचाही त्या कादंबरीचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. चरित्रात्मक कादंबरीचा एक मोठा पट मराठीमध्ये उपलब्ध आहे. एक चंदन वेल नावाची कादंबरी लीला दीक्षितांनी लिहिली. कान्होपात्रा, तिचं रूप, तिचा स्वर, तिची विठ्ठल भक्ती हा आशय त्या कादंबरीमध्ये आहे. परमेश्वराच्या सुगंधाने घमघमलेली ही चंदन वेल आहे असं मलपृष्ठावर एक विधान या कादंबरीबद्दल केलेलं आहे. नंतर सम्राट समुद्रगुप्तावर कादंबरी शुभांगी गान नावाच्या कादंबरीकारानं लिहिलेली महिलेनं सम्राट, त्याचं सुवर्णयुग आणि एकूण भारत आणि इतिहास या संबंधीची कालाची मांडणी एक मोठा कालपट घेऊन गान यांनी ती कादंबरी लिहिली. दीपशिखा नावाची कादंबरी पद्मिनी पटवर्धन यांनी लिहिली. 3 दशकांचा सामाजिक वेध घेणारी, सामाजिक प्रतिबिंब मांडणारी ती मराठीमधली महत्वाची कादंबरी आहे. मी रुक्मिणी या नावाची कादंबरी ती सुवर्णा ढोबळे नावाच्या कादंबरीकारांनी लिहिली. भावबंध, श्रीकृष्ण, त्याचं जीवन, अनेक घटना, एक तेजस्वी राजकन्या उभी करण्याचं काम आणि तिचा दिव्यत्वाचा प्रवास हा ढोबळे यांनी मी रुक्मिणी कादंबरीतून व्यक्त केला आहे. मेधा देशमुख भास्करन या नावाच्या कादंबरीकार लेखिकेनं छत्रपती संभाजीवर अत्यंत बृहत कादंबरी उभी करून मराठा योद्ध्यांचा इतिहास, अनेक पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याची स्पंदनं, त्याचे स्फुल्लिंग कसं असतं त्याच्या संबंधीची मांडणी त्या कादंबरीमध्ये केली. गार्गी अजून जिवंत आहे नावाची स्फोटक कादंबरी मंगला अटलेकरांनी लिहिली, त्यांचाही उल्लेख करेल. नीलमा मानगावे आहेत, छाया कोरेगावकर आहेत, कितीतरी. मेधा पाटील यांची सुलवान नावाची कादंबरी खूप प्रकारची गाते. छाया महाजन आहे, ललिता गादगे, प्रतिमा इंगोले, कविता महाजन यांचा उल्लेख करायला हवा. एक नव्या पिढीमधली कवयित्री की जिला फार अल्प आयुष्य मिळालं पण लेखनानं आपली सगळं वाङ्मय तिनं अमर केलं आहे अशी कविता महाजन. त्यांच्या अनेक ब्र आहे किंवा भिन्न आहे किंवा अनेक कादंबऱ्या आहेत. ऐश्वर्या रेवडकरांचा उल्लेख करणं मला फार आता या समकाळामध्ये तिच्या कादंबरीची चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी. विहिरीची मुलगी नावाची कादंबरी किंवा अन्य लेखन, एक नवी तरुण लेखिका कुठल्या पद्धतीनं मांडते आहे, भाषा बदलते आहे, जाणीवा बदलते आहे आणि संविधानाला घेऊन काही एक नवं मांडू इच्छिते, तेव्हा ऐश्वर्या रेवडकर यांच्या लेखनाचा विचार करणं मला फार महत्वाचं वाटतं. खूप वेळ आहे आणि खूप विषय मोठा आहे. पुन्हा एकदा हे सर्व स्त्रियांचं जे लेखन आहे त्या लेखनाबद्दल स्वतंत्र वाङ्मयाचा इतिहास पुन्हा लिहिण्याची निकड उत्पन्न होते आहे. हे सगळं लेखन वाचून सोडून देणार नाही, ते आपल्या मेंदूला
झिनझिन्या आणणार आणि पुरुषांना स्वतःकडे पुन्हा पुन्हा पाहायला लावणार आणि एकूण समाज, संस्कृती, भाषा, वर्तमान आणि समकाल याची आपण तपासणी केली पाहिजे आणि हे सगळे विषय आपण परत ऐरणीवर घेतले पाहिजे याचा आग्रह धरणार हे सगळं मूलभूत महत्वाचं, आनंद देणारं आणि स्वाभिमान जागवणारं लेखन आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय कमी वेळेमध्ये आणि पूर्ण स्त्रियांच्या कादंबरीचा आढावा, धावता आढावा आपण घेतलेला आहे. आणि खरंच आपण म्हटल्याप्रमाणे हा विषय जो आहे ते 2 ते 3 तास जरी चालला तरी तो कमी पडेल वेळ, असा विषय आहे. परंतु आपण खूप कमी वेळात आणि नेमक्या शब्दामध्ये या सर्व कादंबऱ्यांचं विवेचन इथं केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो सर, आपण जे म्हणालात की पुरुष सत्ताक समीक्षेनं